राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नाशिक महापालिकेसमोर गावठी बॉम्ब आढळला. विद्यार्थ्यात भाषण संभाषण कौशल्य विकसित करणारी गणपूरची बालसभा एक आनंदोत्सव. कोळपे पाटील बँकेने बिलोली तालुक्यातील ग्राहकांना 50 लाखास गंडविले. महावितरण अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठवाडा श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत सुमित सिंह रावत यांना मिळाला किताब. आता बातमीपत्र विस्ताराने. नाशिक महापालिकेसमोर गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनंत राजेगावकर यांच्या कार्यालयात हा बॉम्ब आढळला. सुदैवाने हा बॉम्ब निकामी करण्यात यश आले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने BDDS घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बॉम्ब निकामी करण्यात आला. अनंत राजेगावकर हे व्यवसायाने बिल्डर असून ते सुयोजित या कंपनीचे मालक आहेत. दरम्यान हा क्रूड ऑइल पेट्रोल बॉम्ब होता, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली. आज घडीला शिक्षणाचे महत्त्व जाणून प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपड करत असून यातच भौतिक परिसर सुसज्ज असलेल्या इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणावर पालकांना भुरळ घालत आहेत. शाळेतील नीटनेटकेपणा, नवनवीन साहित्य, आकर्षित फर्निचर, सरकारी निमसरकारी शाळांमधील पालकांच्या अपेक्षेतील गुणवत्ता मिळत नसल्यामुळे तसेच ठिकाणी पाल्याचे रंगविलेले उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहून पालक इंग्रजी तथा खासगी शाळांमध्ये वळत आहेत. त्यासोबतच शाळेत असणाऱ्या भौतिक सोयी सुविधांनुसार आकारली जाणारी फीस सुद्धा भरमसाठ असल्यामुळे श्रीमंतीचे लक्षण दाखविण्यासाठी पालक वर्ग तिकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली असतानाच जिल्हा परिषद गणपूरचे मुख्याध्यापक पंडित पवळे हे अत्यंत उपक्रमशील अध्यापक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासह शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून बालसभा हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना लहान वयातच आत्मविश्वास वाढवणारी मंचसाह सभाधीटपणा निर्माण करण्याचा चांगलाच प्रयत्न केला असून त्यांचा हा प्रयत्न नक्कीच नोंद घेण्यासारखा आहे. आणि प्रत्येकाला संधी मिळाल्यामुळे 100च्या वर विद्यार्थी बालसभेत सहभाग घेऊ लागले आहेत. संधी माणसाला घडवते, अशी संधी गणपूरच्या शाळांनी प्रत्येकाला दिली. भविष्यात समाजात टिकून राहण्यासाठी प्रभावीपणे भाषण संभाषणासारखा एखादा कौशल्य विद्यार्थी दशेपासून शिकणं गरजेचं आहे. म्हणून गणपूरच्या शाळांनी सामाजिक आंतरक्रिया घडवून आणण्यासाठी बालसभेसारखी संधी दिली. म्हणून विद्यार्थी दूरदर्शनवरील व अन्य ठिकाणची व्याख्याने, स्पष्टीकरण, प्रश्न विचारणे, चर्चा, भाषणे ऐकायला लागली आहेत. माणूस मौखिक क्रियेद्वारे 80 ते 85% ज्ञानाचे विवरण करत असते. भाषण संभाषण सृजनांचा ज्ञान माध्यमातून प्रचाराचं माध्यम व प्रभावी व्यक्तिमत्व विकासाचं अंग येथील बालसभेमुळे विद्यार्थ्यांना अंगी निर्माण झालं आहे. बिलोली तालुक्यातील 500हून अधिक ठेवीदारांना विश्वासाने बचत करा या गोंडस नावाखाली आमिष दाखवून कोळपे पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने जवळपास 50 लाख रुपयाचा चुना लावला आहे. कोळपे पाटील सोसायटीने राज्यातील आपल्या कार्यरत असलेल्या सर्व शाखा बंद करून पोबारा करीत असताना यात आता बिलोली शाखेची भर पडली आहे. सन 2014 1 एप्रिलला बिलोली शहरात कोळपे पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक सुरू करण्यात आली. या माध्यमातून शहरासह तालुक्यातील 50च्या जवळपास ग्राहकांनी या शाखेत आपल्या रकमेची गुंतवणूक केली आहे. यात पिग्मी एजंटांनी ग्राहकांना बँकेत खाते उघडण्यास भाग पाडले. सदर बँकेत जवळपास 500 खातेदारांची 40 ते 50 लाख रुपये ठेवी असल्याचे कळते. राज्यात या बँकेच्या अनेक शाखा बंद झाल्यामुळे ठेवीदारांची तारंबळ उडाली आहे. अनेकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपल्या होणाऱ्या फसवणुकीसंबंधी शहानिशा केली. बँकेचे अध्यक्ष श्रीधर कोळपे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता काहीच निष्पन्न झाले नाही. बिलोली पोलीस स्टेशनमध्ये कोळपे पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक सोसायटीचे अध्यक्ष
सचिव व संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपला तक्रारी अर्ज दाखल केला आहे. सदर बँकेत ठेवी ठेवणारे सर्वसामान्य असून त्यांनी भविष्यातील आपले अनेक स्वप्न रंगवीत गुंतवणूक केली होती. सदरील बँकेच्या या अविश्वसनीय व्यवहारामुळे गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली असून आमचे काय होणार याकडे गुंतवणूकदाराचे लक्ष लागले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझा मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बिलोली तालुक्यातील सगरोळी गावी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुचितानंद शिरसेटवाड यांनी विद्युत चोरी करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले असता चिडून आरोपीने अभियंताला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्याने आरोपी दत्ता बामणे व शिवा कोरनोड राहणार सगळोरी यांच्या विरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात बांधवीचे कलम 353, 323, 504 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता कनिष्ठ अभियंतासोबत 8 कर्मचाऱ्यांना घेऊन वसुली वीज चोरी मोहिमेअंतर्गत सगरोळीला पोहोचले. दत्ता बामणे यांच्या घरात ताटेवर आकोडा टाकून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. वीज घेतलेले वायर जप्त केले. इतक्यात आरोपी बामणे यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. महावितरणाचे कर्मचारी सोडारे, रफिक इब्राहिम, अकुलवार, इबितवार, तोटेवार यांचे अभियंता शिरसेटवार यांना थापड मारून अपमानित केले व सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल फिर्याद दिली असता पोलिसांनी 4 तास गुन्हा दाखल केला नाही. दबावाखाली गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष दिल्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले करीत आहेत. कबीर क्रीडा मंडळ व सुरेशदादा मित्र मंडळाच्या वतीने मराठवाडा श्री ही शरीर सौष्ठव स्पर्धा शहरातील नृसिंह विद्या मंदिर मैदानात रविवारी पार पडली. नांदेडच्या सुमितसिंह रावत याने मराठवाडा श्री म्हणून किताब पटकविला. प्रजासत्ताक दिन व संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून कबीर क्रीडा मंडळ व सुरेशदादा मित्र मंडळातर्फे मराठवाडा श्री पार पडला. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. आयोजन साहेबराव सोनकांबळे यांनी तर सहकार्य विक्की वाघमारे यांनी केले. नांदेड येथील सुमितसिंह रावत याला मराठवाडा श्री हा पहिला मानाचा किताब मिळाला. तुकाराम कल्याणकर बेस्ट बोजर आणि बुटासिंह याला बेस्ट मस्क्युलर म्हणून किताब मिळाला. स्पर्धेसाठी मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, परभणी, हिंगोली अशा विविध जिल्ह्यातील सुमारे 85 शरीर सौष्ठवांनी भाग घेतला. या कार्यक्रमास मनीष कावळे, रणदीप संतोष मानधणे, राजकुमार भेदेकर, राऊत अकॅडमी, श्याम नरवाडे आदींची उपस्थिती होती. पंच म्हणून AS भोसले, दीपकसिंह रावत, लड्डूसिंह महाजन, प्राध्यापक इम्तियाज खान, संदीप पाटील आदींनी काम केले. यावेळी नांदेड शहरातील हजारोंच्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता.
शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नाशिक महापालिकेसमोर गावठी बॉम्ब आढळला. विद्यार्थ्यात भाषण संभाषण कौशल्य विकसित करणारी गणपूरची बालसभा एक आनंद उत्सव. कोळपे पाटील बँकेने बिलोली तालुक्यातील ग्राहकांना 50 लाखास गंडविले. महावितरण अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठवाडा श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत सुमित सिंह रावत यांना मिळाला किताब. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.